सांगा. हॅलो. हां, हॅलो. मला माहिती सांगा तुमची थोडक्यात. माझा तुषार शिवाजी गेटअप. हं? मी राहायला कर्जतला आहे कर्जतमध्ये आणि राहता? एका प्रायव्हेट हां. कर्जत राहायला. हां. कर्जत रायगड. हो. हा. प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो शहापूर आडगावला. शहापूर आडगावला काम करताय? बरं, कर्जतला राहताय. प्रायव्हेट आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. गाव कुठे? माझं गाव नाशिक आहे. नाशिक. हां, बरं. आणि नाशिकला. घरी कोण कोण असता तुम्ही आता? आता घरी आई आणि माझी 2 मुलं. तुमचं लग्न झालं मुलं आहे. होतं? हो, लग्न घटस्फोट झालाय. आणि गावी कोण असतं? गावी कोण असतं? गावी कोण नाही. गाव कोण नाही. इकडे राहिलं. सगळे कर्जतला असतात? मुंबईमध्ये सगळे. काका इकडे मुंबईमध्ये. हां. आणि जळगावला आहे. हां. आणि मुंबईमध्ये राहायची पोझिशन कशी आहे? मी इथं भाड्याने राहतो. भाड्याने? भाड्याचा फ्लॅट आहे. भाड्याचा फ्लॅट. भाड्याने राहता. आणि बरं. पगार माझा 22 ते 25 पगार येतो. 22 ते 25 पर्यंत. ओव्हर टाइम जास्त केला तर 25 पुढे जातो. 25च्या पुढे पण जातो ओव्हर टाईम केला तर? बरं. आपण 22 पकडूया, आपण कमी पकडूया, कारण आपल्याला मुलगी. हां. आताचे एकदा घटस्फोट झाला आहे ना, आता जी मुलगी येईल ते म्हणजे टिकणारी बघूया आपण. हो, बरोबर. ऍक्च्युली अशीच कंडिशन आहे की आई माझी सध्या खूप आजारी असते. म्हणजे फक्त तिला उभं राहत नाही. त्या सध्या उभं राहत नाहीये. पण कसं आपल्या नातवांसाठी बरोबर. आणि माझे वडील आता 2 महिने वारले. घरी सगळे वडील करायचे. घटस्फोट झाल्यापासून स्वयंपाकीपासून वडील करत होते. आता वडील वारल्यामुळे आता आईवर आले सगळं. आई काय झालंय आईला? आईला माझ्या दमाचा आजार आहे आणि तिच्या अंगात बिलकुल रक्त नाहीये. एकदम कमी रक्त आहे. त्यामुळे उभं राहत नाही. पण ते मुलांसाठी करते. बरं. हां. ठीक आहे. बघूया, आपण जास्त प्रयत्न करूया. माझा भाऊ आहे, लग्न आलंय. तो पण इतर कर्जत मध्ये पुढे माझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतो. तो फ्लॅट भाड्याने राहतो. ते लग्न आलंय. भाऊ मदत करत नाही आईला? नाही, त्याची मिसेस बाहेर जाते कामाला. ओके. हां. जवळजवळच आहात पण? हो, जवळजवळ बाजू एक बिल्डिंग सोडून. ठीक आहे. चालेल. आणि तुमचं शिक्षण काय? शिक्षण 13वी झाले. 13वी. आणि ठीक आहे. कुठली जात आहे तुमची? FYB. हां. आणि जात कुठली? साळी. साळी. ओके. हां, बरं. आणि जन्मतारीख किती आहे तुमची? 11/3/1985. 11/3/85. बरं. आणि मुलं आहेत ती केवढी मोठी आहेत? आता माझा एक मुलगा आता आहे. तो आता आज 11 वर्ष झाला आणि मुलगी 13 वर्षाची आहे. 11 वर्ष आणि 13 वर्ष. बरं. हां. बरं, ठीक आहे. चालेल. आणि तुमच्या अपेक्षा काय? काय नाही, आपण माझ्या काय अपेक्षा नाही. एक समजूतदार आणि गरीब उत्तमच आहे आणि घर सामान्य आईला पोळा सांभाळून घेणारी. आणि आपल्याला काय अपेक्षा नाही. फक्त एक साडीवाली आपण तयार आहे. साडीवर पण सुद्धा तयार आहे. तुला काय अपेक्षा नाही. तर आपण वाईट परिस्थिती नाही तर मी समोरच्यावर अपेक्षा करू शकत नाही. बरोबर. ठीक आहे. चालेल. बरं, मी काय म्हणतो, आता टोटल भावंड किती तुम्ही? एक भाऊ की? आम्ही 2 भाऊ. एक भाऊ तुम्हाला. आणि बहीण वगैरे? बहीण नाही. हां. दोन भावंड तुम्ही, दोन्ही भाऊ. हो, बरोबर. वडील काय करायचे? वडील सिक्युरिटी मध्ये काम करत होते. पहिले BSc काम करत होते. त्यानंतर सिक्युरिटी मध्ये नंतर मग त्यांना अटॅक करून गेला. मध्ये जॉब सोडून बरोबर. ठीक आहे. चालेल.
ज्या मुली बघतायत हा व्हिडिओ त्या मुलींसाठी सूचना, आम्ही जेवढी माहिती टाकत असतो, माहिती अपलोड करत असतो ती खरीखुरी असते हे लक्षात घ्या. आपल्याला गरीब मुलगी शोधायची आहे, गरीब म्हणजे जी सांभाळून घेणारी, त्यांची जी आई आहे ती आजारी आहे हे लक्षात घ्या. ज्या मुलीला हे स्थळ चालत असेल तरच कॉल करा, उगाच त्यांचा टाईमपास करू नका. जास्तीत जास्त ज्या मुली म्हणजे घटस्फोटित ज्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण त्यांना 2 मुलं आहेत. त्या 2 मुलांचा स्वीकार केला पाहिजे आणि आई जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिचा सांभाळ केला पाहिजे. ज्या मुलीला कुटुंब आवडतं त्या मुलीने या स्थळाचा विचार करायचा आहे. त्यांना एक भाऊ आहे, जवळच राहतो आहे, पण ते कामानिमित्त त्यांचं जास्त लक्ष इकडे पडत नाही हे लक्षात घ्या. परंतु सगळे लोक एकत्रच आहेत असं मानून आपण चालूया पुढे. ज्या मुली बघतायत, ज्या मुलीला वाटत असेल आपली आईसारखी आहे ती आणि आपण तिला सांभाळू शकतो, तर अशाच मुलीने विचार करायचा आहे. इतर मुलीने स्वार्थासाठी म्हणजे आपलं लग्न होत नाही म्हणून आपण हे स्थळ निवडलं पाहिजे असं काही करू नका. स्वतःच्या इच्छेने लग्न करा, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही आहे. म्हणजे जर कुठली एखादी मुलगी गरीब असेल आणि तिला वाटत असेल की आपल्याला एक उत्तम जोडीदार पाहिजे, तर हा मुलगा तुम्हाला सांभाळून घेऊ शकतो असं आता तरी वाटतं आहे. तुम्ही सविस्तर चर्चा करा एकमेकांशी, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं, जी घटस्फोटित मुलगी असेल तिला पण अनुभव आला असेल आणि या मुलाला पण अनुभव आला आहे म्हटल्यानंतर तुम्ही दोघंजणं एकमेकांना चांगलं सांभाळून घेऊ शकता इतकं मला खात्री आहे. परंतु तुम्ही दोघं मिळून चर्चा करा. इथे कुठलाही मध्यस्थ नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही जेवढे व्हिडिओ टाकतो आहे आम्ही कुठलाही मध्यस्थ पुरवत नाही, त्यामुळे फसवणुकीचे प्रकार शून्य आहे. फसवणूक होत नाही इथे, त्यामुळे जे काय आहे ते खात्रीशीर आहे. साहेब तुमचं आधार कार्ड मला लागेल. फक्त काय करायचं, आधार कार्डवरती 2-3 अंक 4-5 अंक किती तुम्ही लपवायचे आहेत. म्हणजे ते बोट ठेवायचं आणि फोटो मारायचा आणि पाठवायचं मला. कारण सिक्युरिटीसाठी बोला. माझा कॉन्टॅक्ट आहे ना, कंपनी ऍक्च्युअली मला मोबाईल अलाउ नसतो. हां, मग व्हॉट्सअप नंबर देऊन ठेवा. हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा. मी तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप नंबर मेसेज टाका, मी समोर रिप्लाय करतो. व्हॉट्सअप नंबर सांगा जरा याच्यामध्ये. 7219 7219 41 3053 3053. ओके, हां ठीक आहे. हा मुलाचा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्या मुली गरजू आहेत त्या मुलीनेच कॉल करायचा आहे त्यांना. डायरेक्ट संपर्क साधा. खात्रीशीर नवरा मुलगा आहे. मी स्वतः अमोल गावडे बोलतो आहे. मी जेवढे व्हिडिओ टाकतो आहे, मी जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आतापर्यंत नाही म्हटलं तरी 900च्या वरती व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामध्ये 600 जाहिराती टाकल्या आहेत आणि त्यामध्ये सगळे खात्रीशीर स्थळं टाकत असतो मी. त्यामध्ये हे सुद्धा स्थळ खात्रीशीर आहे. ज्या मुलीची परिस्थिती नाही अजिबात, किंवा लग्न करायचं कसं, आता पहिलं लग्न करताना खर्च आला, आता पुढे काय, असं जर वाटत असेल तर तुम्ही इथे ट्राय करू शकता. किंवा एखादा आपल्या समदुःखी जो जोडीदार असतो तो आपल्याला व्यवस्थित सांभाळून घेतो, हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं. कारण कसं की आपण आता एकदा फसलो आहे तर पुन्हा ही फसवणूक होता का म्हणे, यासाठी तुम्ही समोर बसून चर्चा करा. लगेच निर्णय घेऊ नका. तुम्ही जरी चर्चा आता केली तरीसुद्धा काही दिवस म्हणजे 10-15 दिवस किंवा अधिक दिवस थोडा चर्चा करा एकमेकांशी. एकमेकांच्या सान्निध्यात राहा म्हणजे बोलाचालीमध्ये सान्निध्यात राहा आणि अंदाज घ्या, समोरच्या स्थळाचा अंदाज घ्या आणि व्यवस्थित लग्न करा, सुरक्षित लग्न करा आणि मला गोड बातमी द्यायला लवकरात लवकर गोड बातमी देण्याचा प्रयत्न करा. ज्या मुली लग्नाच्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघायचाच आहे. किंवा तुमच्या मैत्रिणी कोण लग्ना इच्छुक असेल तर तिला तुम्ही पाठवू शकता. किंवा तुमच्या नात्यामध्ये कोण लग्नाचं असेल तर त्यांना तुम्ही अवश्य शेअर करा. कारण जे आम्ही व्हिडिओ टाकतो आहे ते खात्रीशीर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इतर विवाह केंद्र आहेत ते जे फसवणूक करत आहेत त्यांच्या अपोजिट आम्ही काम करतो आहे, टोटली अपोजिट करतो आहे. इथे कुठलाही मध्यस्थ नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या.
त्यामुळे जे विवाह केंद्र आहेत ते मध्यस्थी आम्ही लग्न जमवणार म्हणून सांगतात आणि ते जमवत नाहीत, नंतर फोन नंबर स्विच ऑफ करतात. किंवा मला चुकीच्या कमेंट करणारे पण आहेत बघा व्हिडिओमध्ये, ते लोक मॅट्रिमोनीवाले आहेत. कारण मी जर कुठली फसवणूक करत असेल, म्हणजे व्हिडिओ दरम्यान कुठेतरी चुकीच्या पद्धतीने मी लोकांची दिशाभूल करतो आहे किंवा काहीतरी करतो आहे, तर तुम्ही माझ्यावरती लिगली कार्यवाही करू शकता. मी अमोल गावडे बोलतो आहे, माझ्यावर लिगली कार्यवाही करू शकता. आम्ही कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतो आहे आणि यासाठी आम्ही भरपूर प्रयत्नसुद्धा करतो आहे. तर ज्यांना आवडते आमचं काम त्यांनी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या स्टेटसला ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कसं इतर लोकांपर्यंत आमचा हा मेसेज पोचेल आणि जी समाजामध्ये जी फसवणूक चालली आहे मोठ्या प्रमाणात ती सगळी बंद व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मुलींनो, तुम्ही प्रामाणिकपणे आम्हाला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला 1 रुपया मोजायचा नाही आम्हाला. आम्ही कुठल्याही मुलीकडून 1 रुपया आम्ही घेत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला चांगली स्थळं घरी बसून फुकटमध्ये फ्रीमध्ये मिळतात, फुकटमध्ये. 1 रुपया आम्हाला द्यायचा नाही हे लक्षात घ्या. आणि खात्रीशीर स्थळं असतात, पूर्ण काळजी आम्ही घेत असतो हे लक्षात घ्या. धन्यवाद.